हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं लेक्चर सिरीजमध्ये। या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे हिंदू कायद्याचा उपयोग, म्हणजे हिंदू लॉ जो आहे हे कोणावर ॲप्लिकेबल असतो, म्हणजे हिंदू कायद्याच्या कक्षेमध्ये कोणते लोक येतात हे आपल्याला पाहायचं आहे। तर व्हिडिओला एकदम शेवटपर्यंत पहा। जर तुम्हाला काही समजणं नसेल तर तुम्ही कमेंट करा, आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। हिंदू कायदा हा प्राचीन धर्म, चालीरीती, परंपरा आणि विधीवर आधारित असून तो भारतातील हिंदू धर्मीय व्यक्तींवर लागू होतो। हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 आणि इतर संबंधित कायद्यांनी हिंदू कायद्याचे उपयोजन केले जाते। म्हणजे तर काय लक्षात आलं की हिंदू कायदा हा काय, हिंदू हा धर्म कसा आहे, प्राचीन धर्म आहे, त्यामुळे हिंदू धर्माचा जो कायदा आहे हा सुद्धा कसा आहे, प्राचीन आहे। म्हणजे काही प्राचीन चालीरीती आहे, परंपरा आहे किंवा विधी आहे, हे भारतातील जे काही हिंदू व्यक्ती आहेत त्यांच्यावर काय होतो, लागू होतो, ॲप्लिकेबल होतो। आता हिंदू कायद्याचा उपयोग कोणावर लागू होतो, म्हणजे एक्झॅक्ट कोणती लोक हिंदू म्हणून गणले जाऊ शकतात किंवा हिंदू धर्माच्या किंवा हिंदू कायद्याच्या कक्षेमध्ये येतात। तर पहिला आहे ह्याच्यामध्ये हिंदू म्हणून आपण हिंदू एक, जैन, बौद्ध आणि शीख, म्हणजे जे हिंदू धर्मातील लोक आहे, जे जैन धर्मातील लोक आहे, जे बौद्ध धर्मातील लोक आहे आणि जे शीख धर्मीय लोक आहेत, यांच्यावर काय होतो, हिंदू लॉ किंवा हिंदू कायदा काय होतो, ॲप्लिकेबल होतो। म्हणजे हे सर्व काय आहेत, हिंदू कायद्याच्या कक्षेमध्ये येतात। ओके, जसं की हिंदू मॅरेज ॲक्ट जे आहे 1955, यांचे जे काही नियम आहेत यांचे समान नियम जे आहेत या धर्माच्या लोकांवर सुद्धा काय आहेत, ॲप्लिकेबल आहेत। आता पुढचा जो पॉईंट आहे, ज्यांना विशिष्ट धर्म नाही। बघा इथं बघा असं सांगितलं की जे लोक कोणत्याही विशिष्ट धर्माचे पालन करीत नाही, हे महत्त्वाचं आहे, कोणत्याही विशिष्ट धर्माचे पालन करत नाही पण हिंदू चालीरीती आणि परंपरा स्वीकारतात, त्यांच्यावर हिंदू कायदा लागू होतो। काय म्हटलेलं आहे की जे कोणी व्यक्ती आहे ते विशिष्ट अशा धर्माचं पालन करत नाही, म्हणजे कोणत्याही धर्माचं तो पालन करत नाही, मात्र काय केलेलं आहे, तो हिंदू चालीरीती जे आहेत किंवा परंपरा आहेत हे त्यांना स्वीकारलेले आहेत, तर त्यांच्यावरही हिंदू कायदा काय होतो, ॲप्लिकेबल होतो। ओके, तिसरा आहे धर्मांतरित हिंदू, म्हणजे एखाद्या व्यक्तीने काय केलं, इतर धर्मातून हिंदू धर्म स्वीकारला तर तो हिंदू कायद्याच्या कक्षेत येतो। म्हणजे एखादा व्यक्ती अगोदर मुस्लिम असेल किंवा ख्रिश्चन असेल, तर अशी जी काही लोक आहेत आता हिंदू झालेले आहेत। ओके, तर आता या व्यक्तींना कोणता कायदा लागू होईल, आता या व्यक्तींना हिंदू कायदा ॲप्लिकेबल होईल। त्याच्यानंतर वंश परंपरा, ज्या व्यक्तीचा जन्मतः म्हणजे त्याचा जन्मच हिंदू कुटुंबामध्ये झाला, तर याच्यावर कोणता कायदा ॲप्लिकेबल होणार आहे, तर याच्यावर हिंदू लॉ ॲप्लिकेबल होणार आहे। म्हणजे हिंदू धर्मासाठी जे जे काही कायदे आहेत त्या कायद्याच्या कक्षेमध्ये तो व्यक्ती येईल। आता हिंदू कायदा कोणावर लागू होणार नाही, तर पहिला आहे जे कोणी मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, पारशी असेल, यहुदी असेल किंवा यांना सोडून अजून कोणत्या दुसऱ्या धर्माचे पालन करणारे असेल, तर अशा लोकांवर हिंदू कायदा ॲप्लिकेबल होत नाही। यांच्यावर हिंदू कायदा ॲप्लिकेबल होणार नाही। म्हणजे जे मुस्लिम असतील, ख्रिश्चन असेल, पारशी असेल, यहुदी असेल किंवा अदर धर्माचे असेल, त्यांच्यावर हिंदू कायदा ॲप्लिकेबल होणार नाही। ज्या व्यक्तीने हिंदू धर्म सोडून दिला आणि दुसऱ्या धर्माचा काय केला, स्वीकार केला। अगोदर एखादा व्यक्ती हिंदू धर्माचं पालन करत होता, परंतु त्यानं काय केलं, हिंदू धर्माचा स्वीकार जे आहे सोडून दिला, म्हणजे त्याने हिंदू धर्म सोडून दिला आणि दुसऱ्या धर्माचा स्वीकार केला, तर आता त्याच्यावर कोणता कायदा ॲप्लिकेबल होईल, तर आता त्याच्यावर ज्या धर्माचा त्यानं स्वीकार केलेला आहे त्या धर्माचा कायदा लागू होणार, हिंदू धर्माचा कायदा लागू होणार नाही। ओके, लक्षात आलं। आता हिंदू कायद्याचा उपयोग जे आहे कोणकोणत्या बाबीमध्ये होतो, म्हणजे एखादा व्यक्ती हिंदू आहे, ओके, हिंदू एखादा व्यक्ती आहे, तर कोणकोणत्या बाबीमध्ये हिंदू कायदा त्याच्यावर ॲप्लिकेबल होणार, तर त्याचा पहिला आहे वैवाहिक संबंध, म्हणजे मॅरेजच्या संदर्भामध्ये त्या व्यक्तीला हिंदू कायद्याचं काय करावं लागेल, पालन करावं लागेल।
ओके. मग विवाह असेल, घटस्फोट घ्यायचा असेल किंवा पुन्हा विवाह करायचा असेल, तर त्याला काय करावं लागेल? हिंदू लॉ ओपन करावं लागेल, हिंदू लॉ पाहावं लागेल आणि त्याच्यामध्ये जे काही तरतुदी आहेत त्याला पाहावं लागेल. त्याला खरंच दुसरा विवाह करता येऊ शकेल का? त्याला घटस्फोट घेता येईल का? त्याला पुनर्विवाह करता येईल का? मग पुनर्विवाह किंवा घटस्फोट किंवा विवाह तो कधी करेल? त्याच्यासाठी काय इसेन्शियल्स आहेत हे त्याला पाहावं लागेल. ओके. वारसा हक्क. आता दुसरा जो आहे कशाच्या संदर्भामध्ये? वारसा हक्काच्या संदर्भामध्ये. म्हणजे आपण अगोदर काय केलं, की ही जे काही हिंदू लोक आहेत त्यांच्यावर मॅरेजच्या संदर्भामध्ये हिंदू लॉ ॲप्लिकेबल होईल, वारसा हक्काच्या संदर्भामध्ये हिंदू लॉ ॲप्लिकेबल होईल. त्याच्यानंतर आहे दत्तक आणि पालकत्व. म्हणजे एखाद्या हिंदू व्यक्तीला एखाद्या पोराचं ॲडॉप्टेशन करायचं म्हणजे दत्तक आहे, दत्तकत्व घ्यायचं आहे किंवा एखाद्याचं पालनपोषण करायचं आहे एका मुलाचं, तर त्याच्यासाठी जे काही लॉ आहेत हे लॉ त्याला काय करावे लागेल? फॉलो करावे लागेल. त्याच्यानंतर हे धार्मिक किंवा सामाजिक जे काही विधी असतात, जसं की पूजा असेल, दानधर्म असेल, धार्मिक कार्य असेल किंवा कुटुंबातील धार्मिक चालीरीती असेल, तर या सर्व गोष्टींवर काय होईल? हिंदू कायदा काय होईल? ॲप्लिकेबल होईल. आता उदाहरण बघायचं, हिंदू धर्मीय दाम्पत्यासाठी घटस्फोटाचा अर्ज हिंदू मॅरेज ॲक्टनुसार दाखल होतो. म्हणजे इथं काय म्हटलं, की ज्या कोणी हिंदू व्यक्ती आहेत किंवा जे कपल्स आहेत हिंदू, आता यांना काय करायचं आहे? त्यांचं मॅरेज झालं, लग्न झालं, परंतु तो भांडण होत आहेत. आता त्यांना डायव्होर्स घ्यायचा आहे. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? तर त्याच्यासाठी हिंदू मॅरेज ॲक्टनुसार त्यांना काय करावं लागेल? ती केस कोर्टामध्ये दाखल करावी लागेल. त्यांची जो काही पिटिशन्स आहे, प्लेंट्स आहे ते त्यांना दाखल करावं लागेल. म्हणजे याचा अर्थ काय? की त्यांना हिंदू कायद्यानुसारच काय करावं लागेल? घटस्फोट घ्यावा लागेल. ओके. आता पुढचा आहे, एखाद्या हिंदू व्यक्तीच्या निधनानंतर त्याचा वारसा हक्काचा निपटारा आपल्याला करायचा असेल, तर मग याच्यासाठी काय करावं लागेल? तर हिंदू सक्सेशन ॲक्टचा वापर करावा लागेल. ओके. एखादा हिंदू व्यक्ती आहे आणि तो निधन झाला आणि तो निधन झाल्यानंतर त्याला 3 मुले होती आणि 2 मुली होत्या. आता त्यांना काय करायचं आहे? वारसा हक्क म्हणजे प्रॉपर्टी डिस्प्यूट करायची आहे. जी काही प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये भांडणं झालेले आहेत ते त्याला काय त्याचा निपटारा करायचा आहे. ते कसं करणार? तर ह्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? हे जो काही हिंदू सक्सेशन ॲक्ट आहे याचा वापर करावा लागेल आणि जो काही डिस्प्यूट आहे किंवा जे काही वारसा हक्क द्यायचा आहे त्याचा निपटारा करावा लागेल. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. जर तुम्हाला आमची PDF किंवा रेकॉर्डेड लेक्चर पाहायचं असेल तर तुम्ही आमच्या या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधू शकता. थँक यू टू वॉचिंग दिस व्हिडिओ.